ज्यांच्या हाती रेल्वे प्रवाशांची सुरक्षा तेच प्रवाशांना लुटत असल्याचं चित्र मुंबईत दिसतंय। उत्तरेतल्या राज्यातून येणारे बहुतांश प्रवासी कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर उतरतात। त्यातले नौखे, अशिक्षित आणि गरीब प्रवासी हेरून त्यांचं साहित्य चेक करणारे आणि त्यांच्याकडून पैसे मागणारे पोलीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। हे तथाकथित प्रशिक्षित पोलीस पैसे दिले नाही तर प्रवाशांना मारहाण देखील करतात। एक दिवस नाही तर दररोज हा प्रकार सुरू असतो। त्यातून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जातात। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या पोलिसांसोबत त्यांचे वरिष्ठ देखील सहभागी असल्याची माहिती रेल्वेतल्या सूत्रांकडून मिळते। या प्रकाराबाबत रेल्वेशी संपर्क साधला असता फुटेजमध्ये दिसणाऱ्या पोलिसांची बदली करण्यात आल्याची माहिती देण्यात आली। पण प्रवाशांना लुटणाऱ्या पोलिसांची बदली करणं एवढ्या पुरतीच कारवाई कशी मर्यादित राहू शकते असा सवाल प्रवाशांना पडलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।